हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि इथं बघा मी पहिल्या व्हिडिओमध्ये फ्रंट सांगितलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये बॅक केलं. आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये आहे ना मी शोल्डर जॉईंट करते. तर एक्स्ट्राचं कापड होतं शोल्डर जॉईंट करताना ते कट करून घेतलं. पूर्ण नाही कट करायचं, शेप येण्यासारखं असं थोडंसं कट करायचं. आणि इथं बघा मी भाई आहे ना जोडून घेते. मला माफ करा, तर भाई बोलायच्या जागी मी शोल्डर शोल्डर करायला लागले. तर भाई जोडून घ्यायचे मला. भाई जोडून घेते. तर पहिले सिंगल शिलाई मारायची. कधी पण पहिले ना शिलाई मारायची, कारण की दोन्ही साईडला पहिले ना भाई जोडून घ्यायची शिलाई मारून आणि एकत्र जॉईंट करून बघायचं की बरोबर येतात का, मग डबल शिलाई मारायचं. डबल शिलाई मारलं की मग परत उसवाउशी होते. पहिले शिलाई मारून घेतलं दोन्ही साईडला आणि मापून बघायचं बरोबर, शोल्डर पण बरोबर आहे का दोन्ही शोल्डर, आणि दोन्ही भाई पण बरोबर आहेत का मापून बघायचं. मग त्याच्यानंतर डबल शिलाई मारायची. डबल टिबल मारली तरी चालते. मी तसंच करते. पहिले मी काय करते, पहिले ना एक भाई जोडून घेते आणि एकच टिपवर जोडून घेते. त्याच्यानंतर परत दुसरी भाई जोडून घेते, ती पण एका टिपवर करते. आणि त्याच्यानंतर दोन्ही पण मी जॉईंट करून बघते, मापून बघते की बरोबर आहेत का. मग त्याच्यानंतर डबल शिलाई मारते. मी तसंच करते. परत कसं मध्ये एक छोटं आणि एक मोठं शिलाई मारताना प्रॉब्लेम होतं. मग कसं होतं, म्हणजे शिलाई मारताना एक मोठं एक छोटं झालं की परत विस्कटावं लागतं. एक सिंगल शिलाई मारली ना काढता येते, पण डबल शिलाई मारताना खूप त्रास होतो काढताना. मग ब्लाऊजचे पण धागे वगैरे निघतात. त्याच्यासाठी एक सिंगलच दाबायचं. शक्यतो 5 नंबरवर मारलं तर बेस्टच होईल. कधी पण 5 नंबर मारायचं. परफेक्ट आलं की मग 2 नाहीतर 3 मारला तरी चालतं. मी तसंच करते. बघा बाई जोडून झाली, मापून बघितलं, परफेक्ट आलं. आता मी साईडून ना सरळ करून ना ब्लाऊज शिलाई मारून घेते पाव इंचावर. हे बघा, पाव इंचावर शिलाई मारून घेते. आणि एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून घेते. हे बघा, आणि त्याच्यानंतर डबल शिलाई मारून घेते त्याच्यावर, मग सरळ करते. हे बघा, दोन्ही साईडनं सरळ मारून घेतलं. त्याच्यानंतर ब्लाऊज आहे ना पलटी करून घेते. त्याच्यानंतर त्याच्यावर दाबटीप देते बरोबर पकडून. हे बघा, आणि त्याच्यावर मग आता दाबटीप देऊन झाल्यानंतर मग आपलं माप टाकायचं. बाहीचं माप, छातीचं माप आणि कमरेचं माप टाकून ना शिलाई मारून घ्यायचं. आणि शिलाई मारताना 3 ट्रिपावर मारायच्या, पाव इंचावर अंतर सोडून. पहिले स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं. 2 वेळा शिलाई मारून लॉक करून घ्यायचं, खाली पण आणि वरती पण, नाहीतर शिलाई परत निघते. ह्या फॅशन डिझाईनच्या चॅनलवर, लक्ष्मी फॅशन डिझाईन चॅनलवर ना व्हिडिओ खूप लेट येतो, म्हणून माफ करा. रोजच्या रोज टाकता येत नाही मला. जसं मला ब्लाऊज भेटेल, जसं मला ड्रेस भेटेल, किंवा जसं मला पिको फॉलसाठी साड्या भेटेल तरच मी टाकू शकते. तर मला हा वेळ म्हणजे रोजच्या रोज येत नाही, म्हणून मला माफ करा. माझे 2 चॅनल आहे. एक लक्ष्मी फॅशन डिझायनर आणि दुसरं मॉम अँड मान्सन सातारकर. त्याच्यावर डेलीचे ब्लॉग येतात आणि फक्त हे फॅशनचे ब्लॉग आहेत ना, म्हणजे फॅशनचे व्हिडिओ, ब्लाऊज वगैरे त्याचं तर कधीतरी असं येते, म्हणून मला माफ करा. डेली ब्लॉग आहे ना त्याच्यावर डेली व्हिडिओ येते, फक्त ह्याच्यावरच लेट येतो. जसं मला काम भेटेल तसं मी टाकत जाईल. तर प्लीज समजून घ्या आणि मला माफ करा ह्याच्या व्हिडिओवर लेट येतो म्हणून हा व्हिडिओ. तर ब्लाऊज तर कंप्लीट झाला माझा. आता मी ना फिटिंग करून घेते. माप घेतलं, बघितलं असेल तुम्ही. चॉकनी मार्किंग करून घेतलं आणि आता मी ना आय करून घेते. आयला पण ना आता हा फ्रंट पण बोटनेक आहे, तर ह्याला हुक आणि आय आहे ना 8 नाहीतर 7 असं लागणार. तर बोटनेक असलं तर जास्त लागतात, आणि नॉर्मल ब्लाऊज असेल कटोरी त्याला 5, शक्यतो 5च लागतात. बोटनेकलाच हुका जरा जास्त लागतात आहे. तर आयचं पण मार्किंग करून घेतलं. आता फिटिंग करून घेते बघा. व्यवस्थित फिटिंग करून घेते. पाव इंचावर ना 3 शिलाई मारून घेते. शक्यतो 3, 2 मारू शकतात. तर कसं
फिट झालं की एक शिलाई उसवायला लागते त्याच्यासाठी. आणि आणि आपला हा भाई आहे ना थोडंसं आतमध्ये असतो ना, म्हणून गोल थोडंसं राऊंड शेप केलं आहे मी. तर नक्की बघा. तर थोडंसं राऊंड शेप फक्त ब्लाऊजलाच केलं आहे. तर तसं शिलाई केलं आहे. कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. एक साईडला फिटिंग झालं, आता दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेते. हे बघा, बरोबर मार्किंगवरच केलं आहे मी. हे बघा, आता दोन्ही साईडला झाले मला. आणि आता फक्त भाईला असं थोडंसं आकार देते, म्हणजे कसं व्यवस्थित फिटिंगला व्यवस्थित बसायला. आणि पुढे लॉक करायचं आणि खाली पण असं लॉक करायचं. सरळ करून घेते आणि आय करून घेते. अजून त्याला भरपूर काय काम आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तुमच्यावर. अजून त्याला लटकन लेस वगैरे लावायचे, नक्की शेअर करते. आता हा अर्धवट ब्लाऊज झाला. तर अर्धवट म्हणजे कसं, ब्लाऊज तर कंप्लीट झाला, तर जोपर्यंत त्याला लेस लटकन आणि झुंबर वगैरे लावत नाही तोपर्यंत तो अधुरा असतो. तर अजून लेस आणायचे मॅचिंगची, तर आणणार आहे ते नक्की तुमच्यावर व्हिडिओवर शेअर करते. त्याच्या अगोदर आहे ना हे आय करून घेते. त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये गेली की लेस लटकन वगैरे आणते. मग ते लावताना दुसरा व्हिडिओ नक्की शेअर करेल तुमच्यावर. नक्की बघा आणि माझ्या ह्या चॅनलला सपोर्ट करा. आणि मला माफ करा की खरंच मला ह्या चॅनलवर डेली ब्लॉगमध्ये तर मला डेलीच्या डेली मी टाकू शकते, पण ह्या फॅशन डिझाईनच्या चॅनलवर थोडं लेट होणारच. कसं, मला ब्लाऊज येण्याचा, हा ब्लाऊज माझा स्वतःचा आहे म्हणून मी टाकते. माझ्याकडं ब्लाऊज आला तरच मी टाकू शकते. डेलीच्या डेली रोजच्या रोज एक फॅशन नाही टाकू शकत. तर नवीन नवीन काय काय फॅशन असलं तरच टाकू शकते. तर म्हणून हा चॅनलवर थोडा लेट येत जाईल, पण व्हिडिओ नक्की येईल. नक्की बघा आणि माझ्या ह्या चॅनलवर नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि मी प्रयत्न करेल की ह्या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल, की आलं की टाकेल. आता माझं एम्ब्रॉयडरीचं पण आहे, तर एम्ब्रॉयडरीचं पण झालं तरी टाकेल, ब्लाऊजचं झालं तरी टाकेल. कसं असतं, ब्लाऊज आता सीझन, आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर लग्नाचे सीझन असले तर माझ्याकडे ब्लाऊज आले की मी नक्की शेअर करणार, नक्की टाकणार. नक्की बघा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हा बोटनेकचा ब्लाऊज कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हा झाला तर मी आता जाते. एवढा ब्लाऊज कंप्लीट झाला तर मार्केटमध्ये जाऊन लेस लटकन वगैरे सगळं घेऊन येते, टाकते. त्याच्यानंतर फायनल लुक तुम्हाला दाखवते आणि नक्की मला सांगा. हे बघा, आय तर करून झाले, 8 आय झालेत. तर आता मी आय झाल्यानंतर मग हात शिलाई करून घेते. हात शिलाई कशी करते ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, पहिले आय कंप्लीट करते, मग हात शिलाई दाखवते. तर आय करताना मी डबल डबल शिलाई मारते, सिंगल मारत नाही, असं डबल डबल शिलाई मारते. फ्रंट आहे ना त्यालाच ना बॅक पट्टी लावले आणि आता पहिले ना हुक लावून घेते. तर इथं 8 हुक लावून घेते आणि हुक लावायची पद्धत कशी ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पहिले हुक लावून घेते, त्याच्यानंतर मग हा शिलाई करून घेते. बॅकला नाही, फक्त फ्रंटलाच आहे. तर दोन्ही साईडला फ्रंटलाच आहे, तुम्हाला दाखवते बघा. पहिले मी हुक लावून घेते. आय पण कंप्लीट झालं, हुक लावून पण कंप्लीट झालं. आता मी हात शिलाई लावून करून घेते. हे बघा, हात शिलाई जास्त नाही, थोडीशीच आहे ती, तेवढी हात शिलाई करून घेते. लेस लटकन सोडलं ना ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला. हे बघा, फक्त लेस लटकन लावायचं, नाही तर ब्लाऊज कंप्लीट झाला. कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, बॅक पण किती सुंदर छान झालं.